विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीत आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत. आरआरबी एनटीपीसी रेल्वे भरती 2024 नोटिफिकेशन अर्थात जाहिरात निघालेली आहे. ग्रॅज्युएशन झालं असेल तर 8113 जागांसाठी ही जाहिरात आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पद आहे स्टेशन मास्टर. आणि या स्टेशन मास्टर होण्यासाठी नेमकी प्रक्रिया काय आहे संपूर्ण माहिती पुढच्या 5 मिनिटांमध्ये देतो. व्हिडिओ पूर्ण बघा. बघा या ठिकाणी ही जाहिरात आहे, ही प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये फॉर्म भरायचे आहेत आपल्याला 14 सप्टेंबर पासून 13 ऑक्टोबर पर्यंत, हे लक्षात घ्या. याच्यामध्ये बघा हे 5 प्रकारची पदं आहेत. त्याच्यामधलं हे स्टेशन मास्टरचं आपलं पद. कुठलाही ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतो, हे लक्षात घ्या. आता या ठिकाणी जे स्टेशन मास्टर आहे याची लेवल इन 7 CPC ठीक आहे. आणि इनिशियल पे म्हणजे 6 मध्ये आहे. इनिशियल पे 35,400 आहे. 18 ते 36 वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल. कॅटेगरीला रिलॅक्सेशन आहे, ते पुढे सांगतो तुम्हाला मी. 994 जागा आहेत, म्हणजे जवळपास 65 ते 70 हजार रुपये पगार हा सुरुवातीला चालू होतोय, लक्षात घ्या. आता यामध्ये एज लिमिट बघा. ओपन कॅटेगरीचं एज लिमिट मी तुम्हाला आधीच सांगितलं 36 वर्षापर्यंत आहे, 18 ते 36. आणि मग त्यामध्ये आता रिलॅक्सेशन कसं आहे बघा. त्यामध्ये ओबीसी मध्ये तुम्ही असाल तर 3 वर्ष रिलॅक्सेशन आहे, म्हणजे 36+3. SC ST ला 36+5 आहे. त्यानंतर एक सर्व्हिसमॅनला सूट आहे, हँडिकॅपला सूट आहे या ठिकाणी, ठीक आहे, लक्षात घ्या. चला पुढे. आता या ठिकाणी परीक्षा शुल्क तुम्हाला या ठिकाणी 500 रुपये भरायचे आहेत. आणि महिला कॅन्डिडेट असेल किंवा तुम्ही एक सर्व्हिसमॅन असाल, हँडिकॅप असाल तर 250 रुपये भरायचे आहेत. हे पैसे रिफंड होतात, लक्षात घ्या. पुढे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे आपलं स्टेशन मास्टर पद आहे, या स्टेशन मास्टर पदासाठी CBT 1 होणार, CBT 2 होणार, त्यानंतर कम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट होणार, मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मग मेडिकल. अशा पद्धतीने हे सिलेक्शनची प्रोसेस आहे. पुढे आपण समजून घेऊया. बघा स्टेजेस ऑफ एक्झाम. आता त्यांनी सांगितलंय पहिले CBT 1 होईल, नंतर CBT 2 होईल, ठीक आहे. आणि कम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट हे स्टेशन मास्टर साठी होईल, हे लक्षात घ्या. आता यानंतर बघा काय म्हटलंय की RRB वाईज शॉर्ट लिस्टिंग, म्हणजे CBT 1 मधून एकूण जागेच्या 15 पट उमेदवार CBT 2 साठी क्वालिफाय होतील, लक्षात घ्या. आणि CBT 2 मधून पुढे स्टेशन मास्टर साठी CBAT होतं, कम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट. यासाठी एकूण पदांच्या 8 पट उमेदवार पात्र होतील, हे लक्षात घ्या. साध्या भाषेत तुम्हाला समजून सांगतो, काळजी करू नका. बघा या पुढे इकडे चला. आता स्टेशन मास्टरसाठी प्रक्रिया काय नेमकी बघा. CBT 1 होईल अगोदर, त्यानंतर CBT 2 होईल, नंतर CBAT होईल, नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल होईल. ह्या टप्प्यात आपल्याला जायचं आहे. चला CBT 1 समजून घ्या काय. CBT 1 मध्ये गणित 30 प्रश्न, रिझनिंग 30 प्रश्न, जनरल अवेअरनेस 40 प्रश्न, 100 मार्कांची ही परीक्षा, 90 मिनिटात पेपर सोडवायचा आहे. 1/3 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. CBT 1 मधून एकाच 15 पट उमेदवार CBT 2 ला पात्र होतात, लक्षात घ्या. पुढे CBT 2 काय, लक्षात घ्या. याला 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे. 90 मिनिटांमध्ये हा पेपर सोडवायचा आहे. गणिताचे 35 प्रश्न, रिझनिंगचे 35 प्रश्न, जनरल अवेअरनेसचे 50 प्रश्न, असे टोटल प्रश्न आहेत 120, हे लक्षात घ्या. सिलेबस सेम, फक्त थोडीशी काठीण्य पातळी वाढते, थोडीशी प्रश्नांची संख्या. म्हणजे CBT 1 ला 100 प्रश्न आहे, CBT 2 ला 120 प्रश्न आहे. आता या CBT 2 मधनं एकूण पदांच्या 8 पट उमेदवार CBAT साठी पात्र होतील, कम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट, अर्थात ज्याला आपण सायको टेस्ट म्हणतो, त्या टेस्ट साठी, ठीक आहे. पुढे मग आता ही जी कम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट आहे, याला सायको टेस्ट पण म्हटलं जातं. याच्यामध्ये नेमकं काय चेक केलं जातं, लक्षात घ्या. याच्यामध्ये इंटेलिजन्स तुमचं कसं आहे, त्याच पद्धतीने तुमचं परसेप्शन कसं आहे, तुमचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, तुमचं परसेप्च्युअल स्पीड कसं आहे, तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, हे सगळं यामध्ये चेक केलं जाते, लक्षात घ्या. चला पुढे. आता बघा एक सूचना काय सांगितली इथे. कम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट विल बी कंडक्टेड आफ्टर क्वालिफाईंग द सेकंड स्टेज ऑफ CBT, ठीक आहे. स्टेशन मास्टर पदासाठी सेकंड स्टेज तुम्ही जर क्वालिफाय झाला, चांगले मार्क घेतले, तर तुम्हाला इकडे CBAT तुमची घेतली जाईल, ठीक आहे. आता क्वालिफाईंग मार्क्स, द कॅन्डिडेट्स नीड टू सिक्युअर अ मिनिमम T स्कोर ऑफ 42 मार्क्स इन ईच ऑफ द स्टेज बाय ट्रेस टू क्वालिफाय. तर लक्षात घ्या, त्यांनी सांगितलेलं आहे. आता हे जे काही तुमची CBAT होईल, याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम 42 मार्क या ठिकाणी घ्यायचे आहे, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे, लक्षात घ्या. आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला आता मी पुढे जाऊन सांगतो की मार्कांचं नेमकं कॅल्क्युलेशन कसं होतं, लक्षात घ्या. आता तुमची CBT 2 आहे. या CBT 2 ला तुम्हाला जे काही मार्क पडणार आहेत, ते किती पैकी असणार आहेत मार्क, ते असणार आहेत 120 पैकी, हे लक्षात घ्या. आणि त्यानंतर CBAT, या CBAT साठी सुद्धा तुमचे जे काही मार्क असणार आहेत ते 100 पैकी असणार आहेत, बरोबर आहे. आता तुम्हाला
T2 ला जे काही मार्क पडतील, मी असं समजतो की CBT 2 ला तुम्हाला 90 मार्क पडले, तर या 90 मार्कांचं कन्व्हर्जन जे आहे ते 70% केलं जातं. लक्षात घ्या, किती टक्क्यामध्ये? 70%. आणि त्यानंतर की समजा तुम्हाला CBET ला इथे 60 मार्क पडले, तर या 60 मार्कांचं जे कन्व्हर्जन आहे ते या ठिकाणी 30% केलं जातं. लक्षात घ्या, ठीक आहे. 70 आणि 30 असं 100% हे कन्व्हर्जन होतं, हे लक्षात घ्या. म्हणजे परत लक्षात घ्या, CBT 2 ला तुम्हाला जे काही मार्क पडतील त्याचं कन्व्हर्जन होईल 100% म्हणजे सॉरी 70%, आणि CBET ला जे काही मार्क पडतील तुम्हाला त्याचं कन्व्हर्जन होईल 30%. आणि ह्या दोघांचे मार्क एकत्रित करून मग 100 पैकी तुम्हाला किती मार्क पडलेत अशा हिशोबाने तुमचं मेरिट लागत असतं, हे लक्षात घ्या. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, चला मग आता पुढे बघा. त्यानंतर मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. ठीक आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. आता डॉक्युमेंट काय काय लागतात त्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ घेऊन, आता हा व्हिडिओ खूप मोठा होईल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मेडिकल आहे तुमचं. ठीक आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ. तर अशा प्रकारे स्टेशन मास्टर या पदाची निवड प्रक्रिया साधारणतः कशी आहे याबद्दलची थोडक्यात माहिती आपण जाणून घेतली. विद्यार्थी मित्रांनो, आता महाराष्ट्रासाठी बघा RRB मुंबई स्टेशन मास्टर बघा, या ठिकाणी या स्टेशन मास्टरची जी एकूण पद आहेत त्यांची या ठिकाणी संख्या दिलेली आहे. लक्षात घ्या, टोटल संख्या आहे 9, हे लक्षात घ्या. ठीक आहे, खूप चांगलं पद आहे, यामध्ये 100% वाढ होण्याची शक्यता आहे. टोटल पद किती आहेत या ठिकाणी महाराष्ट्रासाठी? टोटल पद आहेत या ठिकाणी, टोटल पद लक्षात घ्या, जी काही 5 पद आहेत, चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, स्टेशन मास्टर, गुड ट्रेन मॅनेजर, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट आणि सिनियर क्लर्क कम टायपिस्ट, अशी एकूण 827 पदं जी आहेत ती या ठिकाणी मुंबई RRB साठी आहेत, हे लक्षात घ्या. आता विद्यार्थी मित्रांनो, ही सगळी प्रक्रिया तुमच्या लक्षात आली असेल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल यासाठी एक सेपरेट व्हिडिओ घेतो, काळजी करू नका. विद्यार्थी मित्रांनो, आज एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. RRB NTPC साठी आपण प्रत्येक छोट्या छोट्या विषयावरती व्हिडिओ घेतोय, जेणेकरून महाराष्ट्रातून जास्तीत जास्त विद्यार्थी या परीक्षेत सिलेक्ट व्हावेत. कारण आता ही परीक्षा आपल्याला मराठी माध्यमातून सुद्धा देता येणार आहे. आता ही जी माहिती आहे, ही माहिती तुम्हाला कुठे उपलब्ध होणार आहे? तर इग्नाइट अकॅडमीचं आपलं अजून एक युट्यूब चॅनल आहे. कोणतं? इग्नाइट रेल्वे, SSC आणि पोलीस भरती. हे आपलं इग्नाइटचं एक सेपरेट युट्यूब चॅनल आहे. त्या ठिकाणी आपण या अनुषंगानं भरपूर अशी माहिती ऑलरेडी घेतलेली आहे. इथून पुढेही भरपूर व्हिडिओज आपण त्याच्यावरती घेणार आहोत. इग्नाइट अकॅडमीची सर्व टीम त्यावरती तुम्हाला RRB NTPC असेल, SSC असेल, SSC GD असेल, या सर्व परीक्षांच्या अनुषंगाने तुम्हाला माहिती मिळते आहे. तेव्हा तुम्ही ह्या चॅनलला जसं सबस्क्राईब केलेलं आहे इग्नाइट अकॅडमीच्या, तसंच इग्नाइट अकॅडमीचं आपलं ते चॅनल आहे. कोणतं? इग्नाइट अकॅडमीचं इग्नाइट SSC, रेल्वे भरती आणि पोलीस भरती या युट्यूब चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून सर्व महत्त्वाची अपडेट्स तुम्हाला यानंतर त्या चॅनलला भेटणार आहे, हे लक्षात घ्या. हवं तर या व्हिडिओमध्ये त्या चॅनलची लिंक सुद्धा तुम्हाला पाठवून ठेवतो, काळजी करू नका. विद्यार्थी मित्रांनो, या RRB भरतीसाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून आपण एक ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच चालू करतोय. कधीपासून? ती बॅच आहे आपली 10 सप्टेंबर पासून, म्हणजे आता ती बॅच सुरू झालेली आहे, लक्षात घ्या. तर ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे, लक्षात घ्या. यामध्ये तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचे सर्व तज्ञ शिक्षक हा जो काही RRB NTPCचा सिलेबस आहे हा कंप्लीट करून देत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून खूप जास्तीत जास्त चांगला रिझल्ट कसा येईल हा प्रयत्न आम्ही करतोय. या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे, सराव टेस्ट आहेत, PDF स्वरूपात नोट्स आहेत, लाईव्ह लेक्चर आणि रेकॉर्डेड लेक्चर. किती लाईव्ह लेक्चर नाही बघू शकलात तर तेच लेक्चर तुम्ही नंतर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये बघू शकतात. असे लेक्चर तुम्हाला किती वेळा बघण्याची मुभा आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून बॅच जॉईन करा. या बॅच वरती सध्या 25% डिस्काउंट चालू आहे, त्याचा लाभ घ्या. 8888996116 या नंबरला संपर्क करा. आणि अशाच प्रकारे RRB NTPC चे अधिकाधिक व्हिडिओ पाहण्यासाठी मी जो युट्यूब चॅनल तुम्हाला सांगितला इग्नाइट अकॅडमीचा SSC, रेल्वे आणि पोलीस भरतीचा युट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.